सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजचा पण ब्लॉग कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. मी माझ्या झाडांसाठी काय वापरते हे तुम्हाला माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत पूर्ण दिवस माझा असा गेला. इथंच बसणार आहे काय? जे सोयाबीनच्या पिशवीले जे बॉक्स येतात ना पॅकिंग त्याची ट्रिप होती काल ती. काचेच्या ते जे सोयाबीनचे चित्र असतात म्हणजे नाही हे पुट्टीचे बॉक्स नसतात आवडाले सोया तेलाचे असते ना. नाही नाही ती कंपनी ते बॉक्स म्हणतात तेलाचे तिथं आणि ह्या चटा हे कार्पेट लाल पिंगोळून काय झालं? वड्याच्या भाजीतच झालं ते बटाट्याची नाही हेच तर भरपूर होती त्याच्यापासून मस्त आणि त्या आवडीची भाजी आहे. हा ती आवळीची भाजी. आता गरम आहे लक्षातच नाही. गार करायला ठेवायचं. मिनिटं छान करा. हा 9 वाजले का? 9 नसेल वाजले. 8:30 झाले असतील. 9:30 म्हणतो ना तेव्हा तिने बघितलं आली खाली तुला नाही देणार पप्पा. कुठं जाती तू? चला चाललो आम्ही ग मॅडम नेऊ चालला आता भूर भूर ते कशी येईल थांब आपण डबा भरू. चपात्या गाळ होत आहे फॅन खाली म्यावू. चला कोण जात आहे पप्पांसोबत? चल चला चल चला हे जायचं नाही. चल हो आत. दिसता का म्याव तुला पप्पा तिथून? अय अय म्याव पप्पा दिसता तुला तिथून? नाही. सकाळी सकाळी त्यांचा डबा दिलेला आहे. नाश्ता पण झालेला आहे. सागर आणि ते गेलेले आहेत. आता राहिलेली कामं जी आहे ती करून घेते. आणि हे बघा आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. पाणी कुणाला तर मलाच ठेवलेलं आहे. रात्री खूप उशीर झाला होता ताई झोपायला. त्यामुळे सकाळी लवकर जाग आली नाही. उठायला 7 वाजले. स्वामीचा तारक मंत्र चालू आहे त्यामुळे मी तो आवाज कमी करते आणि परत बोलते तुमच्यासोबत. तुमचे दादाच रात्री 12 वाजता आले त्यामुळे जेवायला 12:30 वाजले. आणि तिथून पुढं बेडरूमचं जे दार आहे ते लॉक होऊन गेलं. का तर आमची मेवा आतमध्ये होते आणि अचानकच ते दार लॉक झालं. तसं तर ते होत नाही आणि त्याची चाबीसुद्धा आमच्याजवळ नाही आहे. त्यामुळे खूप उशीर झाला झोपायला आणि सकाळी लवकर जाग आली नाही. 7 वाजले. अजून माझी काय आंघोळ झालेली नाही आहे. तुमच्यासोबत पण अशीच घाई होती का? आणि माझं कसं आहे ना ताई, न बिना आंघोळीचा स्वयंपाक करायला मला अजिबात आवडत नाही. पण केव्हा तरी अशी वेळ येते. चला जे रोजचं आपलं गोधड्या आहेत त्या गोधड्या पण मी इथंच अशा ठेवून देते. आता लवकर घेता येतात.
ही किचनची ड्राय बाल्कनी आहे, पण इकडं काही मी दोन्ही भांडे करत नाही. इकडं आपली एक जी मशीन आहे ती पण ठेवलेली आहे. झाडून पुसून आणि कचरा उचलणारे दादा रोज येतात, तरी पण मला असं वाटतं आपल्या दारामध्ये आपण झाडून घ्यावं, आपण पुसून घ्यावं. कारण असं म्हणतात, अंगण सांगते घराची कळा, आणि ती मला सवय लागलेली आहे. झाडून पुसून घेतल्याशिवाय मला अजिबात करमत नाही दारामध्ये सुद्धा. कशी पळून येऊ आली आणि परत तिथं आहे, तिथं जाऊन बसली. होय ग मॅव, करते. आणि तुला पाणी ठेवू का नंतर ठेवू? लगेच ठेवू का? चल बाबा, झालं आता माझं सगळं काम. पूजा करायची आणि तुला मशरूमची नाही तर भेंडीची भाजी बनवू. किती वाजले बा? पावणे 11 झाले. लई वेळ झाला बाबा आंघोळीला. लाईट पण सारखी जाती येते जाती येते. चला आता पावणे 11 झालेले आहे. आता मी आंघोळ करते आणि त्यानंतर चहा करून पिते आणि देवपूजा करते. उंबरठ्याची पूजा आणि देवाची पूजा आपली राहिलेली आहे. 12च्या आत पूजा करावं असं म्हणतात. पटकन आवडून घेते. केस धुवायचे आहे मला. शुक्रवार आहे आणि मला आहे उपवास, त्यामुळे आमच्या सौरभला अजून भाजी करायची आहे. त्याच्या आवडीची मशरूम किंवा भेंडीची भाजी. तुला पण करायची? चल, चॉल पिणार आहे का तू? पाणी घेऊ ते. तुला नाही घेता येणार पाणी, मी देते 2 मिनिटं. हातबीत घेशील बाजून. लग्नाच्या आधी मी कधी टिकलीच लावली नाही बरं का ताईंनो. लग्न झाल्यानंतर मी टिकली लावायला शिकले आणि हातात बांगड्या घालायला. आमच्या वडिलांनी हातामध्ये बांगड्या मला कधीच घालू दिल्या नाही, का तर आमचे वडील म्हणायचे हात बारीक होतात त्यामुळे. अंडा आकारामध्ये मी पहिले टिकली लावायची, त्याच्यानंतर गोल टिकली लावायला शिकले, याच्यापेक्षा थोडी मोठी. आणि लॉकडाऊनपासून, त्यावेळेस सर्व दुकानं बंद होते, टिकल्या मिळत नव्हत्या, तेव्हापासून ह्या टिकलीची सवय लागली. तर अशाच म्हणजे छोटीच टिकली लावते. मोठी टिकली लावली की आता खूप विचित्र वाटतं. चला आता चहा ठेवते सौरभला. आणि पूजा झाली. जेवढे काही कपडे होते तेवढे धुवून घेतले. आमच्या सौरभला मशरूमची भाजी करायची आहे, त्यासाठी मशरूमवरती जे काळं असतं ते काढून निघण्यासाठी मी मशरूम स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. धुतल्यानंतर मी ते कट केलेले आहे. कट केल्यावर परत एकदा धुवून घेते आणि गरम पाण्यामध्ये काढून घेते. त्यानंतर मशरूमची भाजी बनवते. बऱ्याच वेळा मशरूमची भाजी तुम्हाला दाखवलेली आहे, त्यामुळे आज रेसिपी नाही शेअर करणार. सर्व काम आवरून झालेले आहे. आता दुपारचे 4 वाजलेले आहे. कोकोपीट आपण आणलेलं आहे, ते कोकोपीट जरा झाडांना टाकून घेते कुंड्यांमध्ये. कोकोपीठामुळे झाडं आपली छान होतात. म्याऊ, तू पण आली का बघायला? एक मूठ भरून मी असं सर्व कुंड्यांमध्ये टाकलेलं आहे. आणि जे आपले चिनी गुलाब आहे त्याच्या छोट्या छोट्या फांद्यासुद्धा कट करून मी यात लावलेले आहे. त्या तर मी कालच लावलेले आहे. त्यात पण थोडंसं टाकून देणार आहे. आपली मिरचीचे रोप खूप छान
छान आलेले आहे मिरचीचे रोप. बघू आता मोठे होतात का नाही. दुपारी घरातले सर्व काम आवरून चिनी गुलाब जो आहे त्याचे नवीन रोपं तयार करण्यासाठी दुसऱ्या यामध्ये त्याच्या फांद्या तोडून लावल्या. कोकोपीट जे होतं ते पण लावून झाले, ते पण टाकून झालेलं आहे. सॉरी, कालचा जो व्हिडिओ होता तो एडिट केला. बऱ्याच ताईंचे व्हिडिओसुद्धा बघितले कारण खूप छान असतात. त्यामुळे एक जर दिवस बघितला नाही की असं वाटतं केव्हा बघते आणि केव्हा नाही. व्हिडिओ एडिट करून लगेच भाजीला गेले. भाजीला घेऊन आले इथं साईजवळ. मला गिरणी पण बघायची होती कुठं आहे ते, का तर आम्ही इथं म्हणजे एरिया आहे बघितलेला पण गिरणी कुठं आहे तेच माहिती नव्हतं. गिरणी पण शोधून आले, दळण पण टाकून आले आणि भाजीला सुद्धा घेऊन आलेली आहे. सकाळी देवाची पूजा केली पण देवाला फुलंच नव्हते का तर फुलं संपलेली होती. हे बघा फुलंसुद्धा घेऊन आलेली आहे. असे फुलं घेऊन आले की 2 ते 3 दिवस पुरतात फुलं. दूध पिशवी धुवायला टाकते आणि लगेच दूध गरम करायला ठेवते. रोज रोज काय भाजी करावं तेच कळत नाही, काय करावं आणि काय नाही. भाजीचं सुद्धा खूप महाग झालेलं आहे. लगेच भाज्या धुवून ठेवणार आहे म्हणजे सुकून जातील. नंतर आपल्याला फ्रीजमध्ये भरून ठेवता येतात. धुवून ठेवलेल्या असल्या भाज्या ती पटकन घेता येतात. शेपूची भाजी निवडायला आता वेळ नाही, नंतर निवडते. उगाच सोडली मी ती गड्डी. अशी जरी आपण कॅरी बॅगमध्ये ठेवून दिली तरी पण छान राहते, सोकत नाही. मागच्या वेळेस मी अशीच गड्डी वर ठेवली, निवडायचं माझ्या लक्षात नाही. पूर्ण गड्डी सकाळपर्यंत खराब झालेली होती, शेवटी मी ती टाकून दिली. यामध्ये आहे गवार. गवार आणि भाजी नंतर निवडणार आहे. पहिले आता दूध ठेवते ताकायला, देवाला फुलं अर्पण करते आणि माझ्या पूजेची मांडणी करते कारण आज आहे शुक्रवार. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7. म्याऊला पण दूध द्यायचे आहे, मला पण चहा करायचा आहे. पूजा मांडून झाली की तुम्हाला दाखवते. फळं पण विसरले आणायचे, असं होतं. एकटी गेली कुठं की लक्षात राहत नाही आणि हात पण दुखून येतो कारण एका हातामध्ये दूध पिशवी टोमॅटो येते आणि दुसऱ्या हातामध्ये पण भाजीचं होतं. दोन्ही हातामध्ये 2 पिशव्या होत्या त्यामुळे हात दुखायला लागलेले आहेत. चला मोबाईल पण चार्जिंग करायचं आहे. लक्ष्मीची पूजा माझी मांडून झालेली आहे. संध्याकाळची दिवाबत्ती सुद्धा केलेली आहे. आता श्री सुक्ताचे पठण करून घेते का तर खूप दिवस झाले आपण केलेली नाही. इथं आलो तेव्हापासून श्री सुक्ताचे पठण माझे झालेलेच नाही. आजपासून सुरुवात करते. आपण पहिले रोज सकाळ संध्याकाळ श्री सुक्त पठण करत होते आणि शुक्रवार मंगळवारचे तर करायलाच पाहिजे. चला पोथी पण वाचायची आहे आणि देवाची पूजा म्हणजेच पूजेची मांडणी बघा मी कशी केलेली आहे. ती जे घरामध्ये केळं होतं तेच प्रसाद बनवून ठेवलेला आहे आणि लक्ष्मी मातेला मध हे खूप प्रिय असतं त्यामुळे मी मधाचा सुद्धा प्रसाद ठेवलेला आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही खडी साखर किंवा गुळाचा खडा किंवा साखर ठेवली तरीही चालतं. खूप साधी आणि सिंपल पूजा आहे म्हणजे पूजेची मांडणी आहे. काहीही लागत नाही याला. मनाभावापासून जर आपण देवीचे हे व्रत केले तर देवी आपल्याला नक्कीच त्याचे फळ देते. मला खूप अनुभव आलेला आहे. चला ताईंनो घेते मी आता पटकन पूजा वाचून कहाणी वाचून. माझ्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका कारण आजकाल व्हिडिओ बघून घेतात पण एक लाईक आणि कमेंट करत नाही. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.